महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमोद शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी रुपयाला दिलेल्यासाठी मोठी बातमी आलेली आहे, कारण की राजस्थानातल्या झुंझुनू येथे एका कार्यक्रमात पीक विम्याच्या दाव्याच्या रकमेचे वितरण होत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे। हा पहिला हप्ता आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाही त्यांनी काळजी करू नये। सुमारे 1000 कोटी रुपयांनंतर जारी केले जातील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हे कार्य करतील। राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पूर्ण पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। पीक विमा प्लस नुकसान भरपाई थेट बँक खात्यात येणार असून आता शेतकरी बांधवांनो, सरकारचा आतापर्यंत सर्वाधिक मोठा निर्णय आपल्याला बघायला मिळतोय। थेट पैसे बँक खात्यात डीबीटी अंतर्गत जमा होणार असून यामुळे बहुतांश शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहे। एक मोठा दिलासा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यामुळे कोणाला काळजी किंवा चिंता पण करत बसण्याची गरज पडणार नाही। बघा, आता सरकारच्या माध्यमातून प्रति शेतकरी काहींना 17,000, काहींना 15,000 तर काहींना वेळेवर रक्कम 10 ते 12,000 रुपये अशी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप केली जाणार आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता मिळणार असून शेतकरी चांगलेच खुश झाल्याचं आपण बघायला मिळत आहे। चला तर हे आता पैसे सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राहणार आहे। पैसे आज येणार की उद्या तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात येणार आहे आपण ते बघणार आहोत। आता शेतकऱ्यांच्या पेरणीची वेळ चांगलीच मदत होऊ शकते असं म्हटलं तरी काही हरकत नाही। आता संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही फक्त आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। चला तर पाहूया या ठिकाणी संपूर्ण पीक विमा आणि नुकसान भरपाई बातमी। तर शेतकरी बांधवांना आतापर्यंत जी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आलेली असून शेतकऱ्यांना बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे जमा होणार आहेत। एका सर्वात मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार असून शेतकरी चांगलेच खुश होतील। कोणाला काळजी करायची की नाही किंवा शक्यतो चिंता देखील बसल्याची गरज नाही, आपल्याला गरज पडणार नाही। बघा, आलेल्या माहितीनुसार आता डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्व रक्कम जमा होणार आहे। यामुळे मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब ठरणार आहे, कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे पेरणीच्या वेळेस शेतकऱ्यांना पैशाची तडजोड करावी लागते आणि त्यानुसार तुम्हाला जर पीक विमा आणि पुढील हप्त्याची रक्कम मिळून जाईल तर तुम्हाला खूप मोठ्या आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत येऊ शकते। माहितीनुसार आता बघा, काही ठिकाणी टप्पा 13 जिल्ह्यामध्ये यादी आलेली आहे। तर जिल्ह्यांची यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे काहींना आता हे 13,000 रुपये वाटप होणार आहेत। काहींच्या बँक खात्यावरती 15,000 रुपये येणार आहेत तर काहींच्या पैसे असे खात्यावरती डायरेक्ट 17 ते 20,000 रुपयापर्यंत डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण वाटप केले जाणार आहे। त्या शेतकरी मित्रांनो, नेमकं सरकारकडून काय सांगण्यात आलेलं आहे आणि हे पैसे आज मिळणार आहेत की उद्या मिळणार आहे ते तुम्हाला सांगतो। शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी, थेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, मोठा निर्णय। सर्वात मोठी खुशखबर आलेली असून ऐन पेरणीच्या वेळेस शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे। थेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून शेतकऱ्यांना डीबीटीच्या अंतर्गत पैसे देण्यात येणार आहे। त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की काही रक्कम जी आहे ते पैसे वाटप करायचे पूर्ण डीबीटीच्या अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून शेतकऱ्यांनी बांधवांच्या खात्यावरती दिले जाणार आहे। घ्या, इथे ही रक्कम सर्व शेतकरी बांधवांसाठी बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत जमा होईल आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना आता नक्कीच मिळेल। तर चला आपण हे पैसे नेमके डीबीटीच्या अंतर्गत कसे सरकार देत असं तर याच्या माध्यमातून म्हणजे डीबीटी ही प्रक्रिया असते आणि तिकडून पैसे पाठवले की बघा डायरेक्ट अर्ध्या तासात किंवा 1 तासाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे विम्याचे नुकसान भरपाई पैसे जमा होत असतात आणि तिकडून जसे पैसे वाटप सुरू होतील इकडे शेतकऱ्यांच्या खात्यात अर्ध्या तासाच्या आत किंवा जास्तीत जास्त 40 मिनिटापर्यंत शेतकरी बांधवांना ही पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळून जाते। शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली असेल आणि एक मोठा दिलासा यामुळे शेतकरी बांधवांना मिळू शकतो। त्यामुळे कोणालाही काळजी करण्याची जास्त गरज पडणार नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही। सर्व पीक विमा डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे बँकेत मिळणार आहे आणि हे
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. शेतकरी बांधवांना आता नक्कीच मिळेल असं पण आपण म्हणू शकतो. शेतकरी चला मग आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची आपण नावे बघूया. आता मात्र राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा आता या ठिकाणी यादी आलेली आहे. आता पहिला जिल्हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे ते देखील तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बघा नुकसान भरपाई GR यादी आलेली आहे, ती वेगळीच आहे. पीक विमा मिळणारे जिल्हे ते वेगळे आहे. आता हे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाई, ते तुम्हाला सविस्तर समजून सांगतो. नेमकं कोणाला आणि जर नुकसान भरपाई आहे आणि कोणती माहिती आणि कोणत्या पीक विम्याची आहे ती व्यवस्थित सांगायचे काम करतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महत्त्वाचं म्हणजे बघा सर्व शेतकऱ्यांसाठी पैसे सरकार देणार आहे, पण सरकारचं म्हणणं आहे की सरकारने सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांनी केलीच पाहिजे. बघा ही 2 कामे लवकरात लवकर तात्काळ करून घ्या. जर तुम्ही ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला पण पैसा मिळणार नाही किंवा DBT अंतर्गत हा पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे नाही मिळतील. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर शेतकरी बांधवांना मग बँक खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार नाही, मग पैसे खात्यावरती जमा व्हायचे नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. चला आता कोणती कामे आपल्याला करावी लागतील आणि कोणत्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात पहिले ही रक्कम जमा होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आता जाणून घेऊयात. सर्वात आधी या ठिकाणी पैसे वाटप होणारे जिल्हे आहेत आणि कोणते तालुके आहेत हे सांगतो. त्यानंतर कोणती 2 कामे करायची ती माहिती याच व्हिडिओत तुम्हाला पुढे सांगतो. यासाठी फक्त तुम्ही आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला. बघा आता माहितीनुसार या ठिकाणी जिल्हा आहे म्हणजे आता पहिले नुकसान भरपाईचे विभागात जिल्हे जाहीर झालेले आहे ते बघा पुणे विभाग, पुणे विभागात त्या अंतर्गत नागपूर विभाग, कोकण विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, अमरावती विभाग आणि नाशिक विभाग. या विभागामध्ये टप्प्याटप्प्याने पूर्ण पैशाचे वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर केले जाणार आहे. आता या ठिकाणी विभाग तुम्हाला माहीतच असतील तर बघा हे ठिकाण ऐकून बरेच विभाग हा त्यानंतरच लगेच नागपूर विभागाचे नाव असून ठिकठिकाणी शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे. त्यानंतर कोकण विभागातील शेतकऱ्यांना पण चांगली रक्कम दिली जाणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील हे जिल्हे असेल या जिल्ह्यातील पण सर्व शेतकऱ्यांचा आता दिलासा मिळणार आहे. त्यानंतर अमरावती विभाग पण याच आहे. अमरावती विभागातील पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. एवढंच नाही तर नाशिक विभागातील पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहे. पण यामधील कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार नाही आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मिळणार आता हे तुम्हाला समजून सांगतो. हे पैसे नेमके कधीपर्यंत येऊ शकतात याबद्दलची नेमकी माहिती काय आहे ती पण तुम्हाला मी सांगतो. यासाठी राहिलेला व्हिडिओ माहिती आता तुम्ही लक्ष देऊन ऐकण्याचे काम करा. चला या ठिकाणी पैसे वाटप होणारे जिल्हे आपण या ठिकाणी बघूयात. कोणत्या जिल्ह्यात किती कोटी रुपये मंजूर केलेत हे माहिती आपण बघूयात. तर बघा पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती. GR मध्ये आलेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे दिले जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 775 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 22 लाख रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. 22 लाख रुपये DBTच्या अंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आताही जमा केली जाणार आहे. यानंतर जिल्हा म्हणजे तो आहे आपल्या पुढील क्रमांकाचा अमरावती विभागातला बघायला मिळेल यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यात पण शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती म्हणजे या ठिकाणी 77 शेतकऱ्यांना 12 लाख रुपयापर्यंत निधी वाटप केला जाणार आहे. बऱ्याच जणांना एकाच वेळेस मिळालेली ही रक्कम असेल तर तुम्ही काळजी करू नका, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तुम्हाला डायरेक्ट DBT अंतर्गत पूर्णपणे रक्कम मिळून जाईल. तुम्हाला काळजी करायची किंवा चिंता करायची पण बसण्याची गरज नाही. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आलेला आहे. यामुळे सर्व शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत आणि ही सर्वात आनंदाची बातमी दिलासा देणारी शेतकऱ्यांसाठी बांधवांसाठी समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका, शक्यतो चिंता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो एक मोठा दिलासा मिळणार आहे. आता लक्षात घ्या तुम्हाला 2 कामे कोणती करायची नाहीत. 2 कामे केली तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे कोणती 2 कामे करायची आहे ही पण माहिती तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला फक्त राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चालायचा आहे. ते चला तर आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊयात.
तर या ठिकाणी बघा आता संपूर्ण यादी बघण्याचं काम आपण करत आहोत. पूर्ण पैसे वाटपाची सरकारची घोषणा होय. शेतकरी चांगलेच खुश होणार आहे आणि पूर्ण वाटप होणार आहे. खूप फायद्याचे ठरणार आहे. मात्र हे पूर्ण पैसे शेतकऱ्यांचे मिळणार आहे. डीबीटी अंतर्गत थेट खात्यावर आता पैसे येणार असून जिल्ह्यामध्ये हे पूर्ण पैसे जमा होतील. आता संपूर्ण या ठिकाणी आपण पाहूयात जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये आता माहिती बघायला मिळेल. आणि सरकारचा असा निर्णय झालेला आहे की शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत. एक मोठा दिलासा आता शेतकऱ्यांना मिळालेला आहे. सर्व पैसे डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोणत्या शेतकऱ्यांना नाराज होण्याची गरज पडणार नाही ते बघा. त्यानुसार सर्वात मोठी घोषणा आता सरकारने केलेली असून शेतकरी खुश झालेले आहे. आता पैसे नेमका आणखी कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप केले जाणार आहे पुढच्या जिल्ह्याची यादी आपण बघत आहोत. त्यासाठी फक्त तुम्ही राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहण्याचे काम करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या डिटेलमध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे ऐकायला मिळेल. यानंतर पुढील क्रमांकाचा जिल्हा वाशिम आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे दिले जाणार आहे. GR मध्ये वाशिम जिल्ह्याचे नाव पूर्णपणे आलेले आहे आणि यादीतील हे म्हणजे नाशिक जिल्हा होय. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे. शेतकरी बांधवांना म्हणजेच की 65,756 शेतकऱ्यांना 73,34,34 रुपयांचा निधी वितरित थेट डीबीटी अंतर्गत केला जाणार आहे. 73 कोटी रुपये ही रक्कम आता पूर्णपणे शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशा पद्धतीने मोठी घोषणा आपल्याला बघायला मिळत आहे. यामुळे शेतकरी खुश आहेत. तर बघा आता नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे. तब्बल 65,756 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 73 कोटी रुपये म्हणजे बघा एवढी मोठी रक्कम डीबीटीच्या अंतर्गत ट्रान्सफर केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती केली जाणार आहे. आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे असं आपण म्हणू शकतो. कोणीच काळजी करू नका. आतापर्यंत सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय GR आलेला आहे. यामुळे राज्यातील बहुतांश शेतकरी चांगलेच खुश होणार आहे. एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. बघा ही घोषणा झालेली असून पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. यानंतर आणखीन कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहूया. निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार रक्कम देशभरातील कोटी म्हणजेच की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमेचा लाभ मिळणार आहे. तुमच्या खात्यात 4,000 म्हणजेच की तुम्हाला आता हे सगळे पैसे मिळायला सुरुवात होईल. आणखीन कोणते जिल्हे आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया. तरी हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.